इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहरात दुकानाचे शटर उचकटून दुकान फोडून चोरी करणारे रेकॉर्डवरील टोळी अलिबाग रायगड येथून क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात. दुकानफोडीचे 4 गुन्हे उघडकीस. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत दुकानफोडीचा गुन्हा दाखल झाला असता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सदर गुन्ह्यात संशयित वाजेद शेख, आर्यन शेख, अब्दुल्ला अशांनी केली अशी माहिती पोलीस हवालदार सुनील आहेर आणि अतुल पाटील यांना मिळाल्याने त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने संशयितांचा शोध घेत पथकाने अलिबाग जिल्हा रायगड येथून वाजिद जयशेख आणि आर्यन पप्पू शेख यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आणि त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन, मोपेड गाडी, सीसीटीव्हीचा DVR असा एकूण 2,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल खरेदी करणारा संदेश शांताराम रंधे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1,75,000 किमतीचे 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. असा एकूण 4 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इंदिरानगर, भद्रकाली, गंगापूर, आयशानगर, मालेगाव येथील हद्दीतील 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, यशवंत बेंडकोळी, बाळू शेळके, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेसी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, जितेंद्र वजिरे आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.